नमस्कार मंडळी, आज बनवूया मस्त असा गाजरचा हलवा। बघू शकता किती मस्त सुंदर कलर आला आणि अगदी दाणेदार अगदी रवाळ हा गाजरचा हलवा तयार होतो। आज बनवूया मस्त असा हलवाई स्टाईलचा असा हा गाजरचा हलवा। खवा न वापरता पाहता क्षणी उचलून खावा असं वाटणारा मस्त असा हा गरमागरम गाजरचा हलवा तयार होतो। चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे 1 किलो गाजर घेतले, त्यावरची साल काढून घेतली अशा पद्धतीने आणि त्यातला नको असलेला समोरचा भाग काढून टाकायचा आणि नंतर हे आपल्याला गाजर खिसवून घ्यायचे आहे। हा भाग मी काढून टाकला। आता नंतर आपल्याला हे गाजर संपूर्ण खिसवून घ्यायचे आहे खिसणीच्या साहाय्याने आणि इथे मी संपूर्ण खिस तयार करून घेतलेला आहे। जे नारळ खिसायची खिसणी असते त्या खिसणीने हा खिस तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने। गाजर खिसताना जो आतला भाग पांढरा असतो तो काढून टाकायचा, तो अजिबात खिसायचा नाही आणि नंतर जो बाकीचा असतो तो संपूर्ण खिसवून घ्यायचा। नंतर एक कढई किंवा पॅन घ्यायचा, कढई चांगली गरम करून घ्यायची। नंतर त्यामध्ये 1 चमचा मस्त असं गावरान तूप घालायचं। तूप चांगलं तापवून घ्यायचं, गॅस मध्यम आचेवर ठेवायचा सुरुवातीला। नंतर त्यामध्ये खिसवून घेतलेलं आपल्याला जे गाजर आहे ते यामध्ये घालून घ्यायचं। संपूर्ण गाजर घालून घेतल्याच्या नंतर याला हळूहळू परतून घ्यायचं आणि जोपर्यंत याचा कलर बदलत नाही तोपर्यंत चांगलं असं परतून घ्यायचं। आणि जो गाजराचा भाग आहे तो परतल्यानंतर थोडा कमी होतो। अशा पद्धतीने कलर बदलेपर्यंत चांगलं मी इथे परतून घेतलं। आता परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते दूध गाजर शिजवण्यासाठी। इथे मी तापवून घेतलेलं थंड दूध घेतलेलं आहे। इथे 2 वाटी इतकं दुधाचा वापर केलेला आहे। आता गाजर आपल्याला हे चांगलं हलवा चांगला होण्यासाठी दुधामध्येच आता मस्त शिजवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने झाकण न ठेवता मस्त असं आपल्याला गाजरचा हलवा यामध्ये दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे। गाजरचा हलवा शिजवताना अजिबात त्यावरती झाकण ठेवायची काही गरज नाही, असाच आपल्याला हलवा शिजवून घ्यायचा आहे। जोपर्यंत त्यामधलं प्रमाण दुधाचं प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आता बघू शकता तुम्ही दुधाचं प्रमाण कमी झालं, जेणेकरून आपला गाजरचा हलवा थोडा प्रमाणात शिजायचा बाकी आहे। तर त्यासाठी इथे साखर घालायची 1 वाटी। इथे मी मोजून 1 वाटी साखर घेतलेली आहे। 1 किलोच्या गाजरसाठी 1 वाटी साखर परफेक्ट होते आणि मस्त रसरशीत आपला गाजरचा हलवा तयार होतो। साखर घातल्याच्या नंतर परत एकदा गाजरचा हलवा चांगला परतून घ्यायचा। आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे तुमच्या आणि मस्त असं परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि परतून घ्यायचं। आता काय करायचं, गाजरच्या हलव्याची दुप्पट चव वाढवण्यासाठी इथे मी मिल्क पावडरचा वापर केलेला आहे। मिल्क पावडर म्हणजे दूध पावडर। आता ही सर्वीकडे अवेलेबल आहे, किराणा दुकानामध्ये सहज मिळून जाते। 10 वाला एक पॅकेट जरी वापरला तुम्ही दूध पावडरचा तरीही तिथे चालतं। आता हे मी चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामधलं मस्त असं साखर, मिल्क पावडर, ड्रायफ्रूट्स आणि चांगले मिक्स होईपर्यंत चांगले मिक्स करून घ्यायचे। आता आणखी चविष्ट होण्यासाठी यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालायची। परत एकदा चांगला गाजरचा हलवा परतून घ्यायचा। मस्त असा आपला रवादार आणि अगदी दाणेदार असा गाजरचा हलवा तयार आहे। बघू शकता तुम्ही, पाहता क्षणी तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही असा मस्त असा गाजरचा हलवा तयार होतो आणि मस्त असा घरभर असा सुगंध सुटतो आणि मन भरेल पण पोट भरणार नाही असा हा गाजरचा हलवा तयार झालेला आहे। आता मस्त असा इथे तयार आहे गाजरचा हलवा। बघू शकता तुम्ही, इथे मी एका बाउलमध्ये काढून घेते। मस्त असा खाण्यासाठी आपला इथे गाजरचा हलवा तयार आहे। पाहता क्षणी उचलून खावा असं वाटणारा गाजरचा हलवा तयार झालेला आहे। रेसिपी तुम्हाला कुठेतरी आवडली असेल तर प्लीज मला एक कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक मात्र केल्याशिवाय जाऊ नका। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।